मित्रांनो नमस्कार. मी पत्रकार विक्रांत जोशी आणि ऑफ द रेकॉर्ड कार्यक्रमात आपले स्वागत आहे. मित्रांनो, सर्वात आधी म्हणजे लोकसभा निवडणुका एक फेज झालेला आहे. आज एक फेज म्हणजे महाराष्ट्र इज वोटिंग आणि लवकरच एक महिन्याभरानंतर मला महिन्याभराच्या आसपास मुंबई वगैरे वोट करेल. मुंबई, ठाणे, पालघर. पण आश्चर्याची गोष्ट अशी की मी माझ्या काल ट्विटमध्ये पण लिहिलं आणि माझ्या ब्लॉगमध्ये पण लिहिलं की अजूनपर्यंत आपल्याला महाविकास आघाडीचे आणि महायुतीचे काही कॅन्डिडेट्सच माहीत नाही आहेत. आज काहीतरी टाइम्स ऑफ इंडियाने बातमी केली आहे की 13 कॅन्डिडेट्स माहीत नाही. पण मी काल जे मुंबईचं मी जनरली तुम्हाला सांगतो की मुंबईत साऊथ ज्याला आपण म्हणतो किंवा नॉर्थ सेंट्रल भाग असेल किंवा मुंबईचा नॉर्थ वेस्ट भाग असेल तिथे अजून कॅन्डिडेटच डिक्लेअर झाले नाहीत. अजून एक महिनाच राहिला इलेक्शन आपल्या वोटिंगसाठी. आता झालं काय प्रॉब्लेम की ह्या सगळ्या कॉन्स्टिट्युन्सीजमध्ये म्हणजे साऊथ म्हटलं तर आपलं वरळी भाग, वरळीपासून ते चर्चगेट पर्यंतचा भाग आपण साधारणतः धरूया. वरळी पण नाही, अगदी लालबाग, परळ वगैरे तो भाग. आणि मुंबईचा नॉर्थ सेंट्रल म्हटलं तर बँड्रा, सायन वगैरे सांताक्रूज पर्यंतचा भाग आहे. आणि नॉर्थ वेस्ट म्हटलं की अंधेरी, जुहू वगैरे तो सगळा भाग येतो. आता इथे झालं काय माहिती का तुम्हाला, माझ्या महायुतीने म्हणजे महायुतीचे काय काय कॅन्डिडेट स्वतःहूनच आता कॅम्पेनिंग सुरू करायला लागलेले आहेत. तर मला थोडंसं त्यात आश्चर्य असं वाटलं की अरे बाबा, म्हणजे आता समजा उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं असेल तर साऊथमध्ये, मुंबई साऊथमध्ये भाजपचे मंगलप्रभात लोढा आणि राहुल नार्वेकर जे आपल्या स्पीकर पण आहेत ते दोघंही कॅम्पेनिंग करताना दिसतात आणि मेळावे भरतायत. आता कसं असतं, कॅम्पेनिंग करणं म्हणजे पैसा खर्च होतोच थोडाफार. तर सगळे आपापल्या मध्ये अजून कॅन्डिडेटचं नावच फायनल झालं नाहीये. कोणी म्हणतं तिकडे अरे ती आता सीट सेनेला जाईल, तर सेनेला जाईल की भाजपला जाईल. आता जर भाजपला गेली तर मग कोण हरवू शकतो. मग राहुल नार्वेकरचं नाव येतं की राहुल नार्वेकरला जर ती सीट दिली तरच तो अरविंद सावंत जे आहेत महाविकास आघाडीचे एक्स खासदार, आता सॉरी म्हणजे जे ऑपोनंट आहेत त्यांना हरवू शकतील. पण माझं सांगू का, माझं सेफ बेट होती मनसेच्या राज ठाकरेंच्या कॅन्डिडेटवर बाळा नांदगावकर. पण नेमकं मनसे आले आणि मनसेने पाठिंबा दिला जरूर, पण मनसेने मी काही लोकसभा इलेक्शन कंटेस्ट करणार नाही असं डिक्लेअर करून टाकलं. तर त्यात बाळा नांदगावकरचा पत्ता कट झाला. पण आता त्यात झालं काय, मग सेना ही सीट लढेल. एक सांगू का तुम्हाला अजून आतली गोष्ट, मला असं वाटतं खूप काही नेगोसिएशन्स अजूनही सुरू आहेत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस किंवा केंद्रामध्ये. आणि बऱ्याचशा सीट्स एकनाथ शिंदेंना हव्यात असं मला वाटायला लागलं किंवा ते आपला हक्क सांगतायत की मी इथे या सीट द्या, मी निवडून आणतो वगैरे वगैरे वगैरे. ते आतलं महाविकास आपलं महायुतीचं भांडण आहे. भांडण नसेल पण ते डिस्कशन आपण ज्याला म्हणतो की कोणाला वाटतं माझा इथे कॅन्डिडेट जिंकेल, भाजपला वाटतं नाही माझाच कॅन्डिडेट जिंकेल. पण एनिवे या सगळ्यात होतं काय प्रकार की हे दोघं म्हणजे भाजपचे लोकही कॅम्पेनिंगला लागले. तिकडे मी ऐकलं यशवंत जाधव ज्यांची बायको तिकडनं आमदार पण आहे त्या भागातलं, आणि यशवंत जाधव पण आता त्यांचं पण नाव चर्चेत आलेलं आहे. कोणीच मला म्हटलं की गोविंदा पण आहे तिथे. म्हटलं अरे बापरे, जर गोविंदा पण कॅम्पेन करेल तर काय बेसिसवर आहे ना. आता एक समजून घ्या, साऊथ मुंबईमध्ये ना भले लोअर परळ, भायखळा वगैरे आपला मराठी लोकांचा भाग असला तरी तिथे कट्टर मुसलमान पण आहेत. नागपाडा, तो मोहम्मद अली रोड वगैरे त्या भागात. आता ते कोणाला वोट देतील, कारण वर्षानुवर्ष ते अरविंद सावंतला वोट देत आलेले आहेत. फक्त एक कॅन्डिडेट तिथे चेंज करू शकला असता, तो म्हणजे मिलिंद देवरा. पण त्याला नेमकं ते राज्यसभेवर पाठवून दिलं या गव्हर्नमेंटने. बघूया, जर यशवंत जाधवला मिळालं तर मला नाही वाटत यशवंत जाधव एवढी फाईट देऊ शकेल तिकडनं. काही बेसच नाही आहे आणि करप्शनचा टॅग वगैरे आहे. तर ती सीट मला असं वाटतं शिंदेंनी सोडली पाहिजे. पण त्याला त्यांच्या दोघांमधलं बघून घेतील. मी तर खूप लहान माणूस आहे, पण टेक्निकली त्या सीटवर भाजपचा हक्क आणि राहुल नार्वेकरच एक माणूस मला वाटतो जो तिकडनं चांगला फाईट देऊ शकेल. आता नॉर्थ वेस्ट भागात येऊया. म्हणजे नॉर्थ वेस्ट म्हणजे अंधेरी, जुहू, जोगेश्वरी तिकडे गंमत झाली काल. तर मी तिथे लिहिलं की अरे संजय निरुपम एक कॅन्डिडेट आहेत. मग तिथे रवींद्र वायकरचंही नाव सुरू आहे आणि महाविकासकडनं तिकडनं अमोल कीर्तीकर, गजानन कीर्तीकरांचा मुलगा. तर झालं काय, काल माझ्या लिखाणाच्या ओघात मी ते एक्झॅक्ट शब्द सांगतो, संजय निरुपम इज शोईंग इज लव्ह टू अवर सिटी, कारण त्यांनीच ते ट्विट केलं की मी तुमचा काय सन इन लॉ आहे, जावई आहे मुंबईचा मी. आणि
आता मी असं माझ्या लिहिण्यात आलं की अरे ज्यांनी बीफ पार्ट्या ठेवलेल्या आहेत, बीफची पार्टी, बीफ जेव्हा भाजपनी बॅन केलं होतं तेव्हा त्यांनी काँग्रेसमध्ये होते संजय निरुपम आणि त्यांनी खूप विरोध केला होता या भूमिकेला. तर मी ते असंच ओघात एक वाक्य लिहून टाकलं. त्यात संजय निरुपमचं एक मोठं उत्तर आलं मला ट्विटरवरच की अरे मिस्टर जोशी, तुम्ही ॲक्रेडिटेड जर्नलिस्ट आहात, असं तसं, मी असंही काही केलेलं नाही, तुम्ही मला एक पुरावा दाखवा, एक फोटो दाखवा, एक माणूस दाखवा ज्या माणसाने उभं राहिलेलं आहे तिकडनं वगैरे त्या बीफ पार्टीमध्ये आलेले आहेत. तर आता कसं असतं, बऱ्याचदा लोकांना वाटतं आमच्या पत्रकारांकडे काही पुरावे नसतात आणि मी हवेत असे बाण मारत असतो. पण मी त्याला 2015चं एक कात्रण पाठवलं त्याच ट्विटरवर, त्यांनाच रिप्लाय करून, आणि ते मला म्हणाले मी ॲक्रेडिटेशन कमिटीवर चॅलेंज करेल तुझं ॲक्रेडिटेशन वगैरे. म्हटलं ठीक आहे. ते संजय निरुपमांना कदाचित माझी ओळख नसेल आणि मी पण त्यांना काही बराचसा ओळख नाही, पण ॲज अ पत्रकार ठीक आहे ना, ते काही लिहो, छान त्यांनी म्हणजे भाषा अजिबात त्यांनी आपली सभ्यता सोडली नाही, म्हणजे नाराजगी झाली. मला असं वाटतं की मी असं कधी केलंच नाही. मग मी ती बातमी पाठवली ज्यात त्यांनी म्हटलेलं 2015 साली, आणि कोणत्या पेपरची बातमी पाठवली, टाइम्स ऑफ इंडिया. असंही नाही की कोणता इकडचा तिकडचा फेकमत वगैरे, सॉरी, कोणता पेपर वगैरे असं कोणत्याही पेपरमध्ये बातमी नव्हती, ती टाइम्स ऑफ इंडियाची बातमी होती की आम्ही 5,000 लोकांची बीफ पार्टी करणार वगैरे, फेस्टिवल करणार, बीफ फेस्टिवल करणार वगैरे. त्या बातमीत माझ्या ट्विटरवर आहे ती बातमी. मग त्यात मला काही उत्तर आलं नाही, मी दुपारीच हे ट्विट करून टाकलं की, आणि मी त्यात फार सोप्या शब्दात लिहिलं आणि चांगल्या भाषेत लिहिलं, सर जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन, म्हणजे तुम्ही जे क्लेम करताय की असं काही झालं नव्हतं, ती बातमी त्याच्या आधारावर मी लिहिलेलं होतं. आणि तुम्हाला आठवतच असेल मोहित कंबोजनी खूप भयंकर त्याच्यावर विरोध दर्शवला होता, कारण आता काय संजय निरुपमजी आता त्यांनी काँग्रेसमधनं जेव्हापासून त्यांना काढण्यात आलं की त्यांनी राजीनामा दिला, त्यात कळत नाही की ते सेनेकडे जाणार की भाजपकडे जाणार, अजून काही उलगडा होत नाहीये. तर ते नाराज झाले. मग रात्री त्यांनी मला मेसेज केला परत ट्विटरवरच त्या रिप्लायवर की अरे ही बातमी पण बोगस होती आणि मला मिसकोट केलं होतं. बोगस म्हणजे ती बातमी जे मला सांगायचं होतं त्या टाइम्स ऑफ इंडियाने तसं छापलं नाही 2000. आता मला असं वाटतं संजय निरुपमांना तर थोडंसं वाटलं असेल की कोण विक्रांत जोशी आणि याला काय 10 वर्ष आधीचा रेफरन्स वगैरे मिळेल, पण मिळाला. म्हणजे आम्ही त्या बातम्यात होतो. हे मला भाऊ तोरसेकरांनी शिकवलं होतं, मला आणि माझ्या वडिलांना, की नेहमी पेपरची कात्रणं जमा करायची, म्हणजे ते खूप उपयोगी पडतं, आणि हेच असं मला उपयोगी पडलं. एनिवे, पण मग नंतर तो वाद मिटला. काय म्हणजे ठीक आहे, आता त्या अक्रेडिटेशन कमिटी ज्यांच्याकडे संजय निरुपम जाणार, त्याचा अध्यक्षच मला सख्खा काका येदू जोशी, त्याचं माझं जमत नाही, पण तरी एनिवेज. पण म्हणजे असं उगीच पोरकट थोडंसं त्यांना वाटलं असेल मी पोरकट आहे, पण मी विदाऊट पुरावे काही कधी बोलत नसतो. एनिवे, दुसरा कॅन्डिडेट तिकडनं बाबा मी नाव ऐकतोय आता त्या आमच्या अंधेरी भागातनं वगैरे, रवींद्र वायकर, जे सेनेतनं उद्धव ठाकरेच्या सेनेतनं जे सगळं गाजलेलं आहे मागचे 2-3 महिने, ईडीची इन्क्वायरी की आयटीची इन्क्वायरी, काय काय इन्क्वायरी लागणार, त्यांना आता लागतील अमोल कीर्तीकर समोर, ती सेना क्लेम करते. बाबा एकदाचे घेऊन टाका सेनेला. पण मग आता आलं आमचा बांद्रा. आता वायकर होतो की नाही आता मला माहित नाही, कॅन्डिडेट कोणालाच काही अंदाजा नाही. म्हणजे मी अगदी टॉप लोकांशी बोललो, पण मला असं वाटतं वायकर कदाचित फायनल होतील त्या भागातनं, कारण भाजपला संजय निरुपम नको आहेत, कारण त्यांनी काहीतरी मोदी साहेबांनाही चित्रविचित्र बोललेले होते. मग आमचा बांद्रा भागातनं उज्ज्वल निकम, ॲडव्होकेट उज्ज्वल निकम, एक एक्स कमिशनर होते मुंबई पोलिसांचे, जावेद अहमद म्हणून त्यांचं नाव आहे. मग माधुरी दीक्षित आणि अक्षय कुमारलाही विचारलं गेलं होतं असं मला ऐकण्यात आलं होतं, कारण ही सीट भाजप शिकली आहे. पूनम महाजन त्याची ॲक्च्युअल MP होत्या, पण मला असं वाटतं पूनमताईंना रिपीट नाही करत आहे, करतील पण काही सांगता येत नाही या लोकांचं. पण भाजपचा यावेळा असा निरोप होता की आम्हाला नॉन पॉलिटिकल बॅकग्राऊंडचा कॅन्डिडेट हवा आहे तिथे, म्हणून उज्ज्वल निकम, अक्षय कुमार, माधुरी दीक्षित ह्याला एकदा मला पण देऊन बघायचं ना, मी पण चांगलं लढलो असतं, मलाही पॉप्युलॅरिटी आहे त्या भागात. एनिवेज, तर असं सगळं अजून कॅन्डिडेट नाही, इलेक्शन 20 तारखेला आलं, मग आम्ही वोट कोणाला करायचं, कारण सगळेजण कन्फ्यूज आहेत, सगळेच जण पैसे खर्च करतायत, सगळेच फिरतायत या उन्हामध्ये, आपण घराच्या बाहेर निघू शकत नाही. आणि कॅन्डिडेट विचार बघितलं ना, गडकरी साहेबांना कशी भुरळ आली. हिट आहे हो, भयंकर हिट आहे. म्हणजे मला पियुष गोयल जे बोलले होते ते खरं आहे की आम्हाला 2 गोष्टी नडतील विक्रांत म्हणजे आम्ही 8-10 पत्रकार होतो, की एक ओव्हर कॉन्फिडन्स जी मला अगदी पटायला लागला आता, आणि दुसरं म्हणजे गरमी, हीट. आणि त्या हीटमुळेच आता खूप त्रासदायक झालं. आपण 5 पावलं जाऊ शकत नाही बाहेर, आणि इथे लोक हे
राजकारणी आपलं जीवाचं रान करून सगळं कॅम्पेनिंग करतात. मीरकोटेच्याची सीट जी ईस्ट ईशान्य मुंबई आहे त्यात थोडंसं टफ फाईट होईल, कारण आता त्यात मनोज कोटकला सीट नाही दिलेली आहे. कारण मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं. आता त्याला का नाही दिली ते तुम्ही मागचा व्हिडिओ माझा बघून घ्या. तर तो मदत करेल का, किरीट सोमय्या मदत करतील का, हे बघण्यासारखं आहे. मीरकोटेच्यासाठी फक्त पैसे असून आणि इंग्रजी पत्रकारांनी मित्र असून चालत नसतं राजकारणात. मग दुसरं राहुल शेवाळे, आपला सायन भाग, चुनाभट्टी वगैरे त्याच्यातनं, तर राहुल शेवाळ्यांना इझी विक्ट्री मिळेल असं मला वाटतं. कारण अनिल देसाई म्हणजे पूर्ण अख्ख्या शिवसेनेत, जुन्या शिवसेनेत जर आदित्य ठाकरेनंतर कोणाला इंग्लिश यायचं तर ते मला असं वाटतं अनिल देसाईला यायचं. तर अनिल देसाई असा एकदम पॉलिश, साऊथ मुंबई, मलबार हिल असा वाला कॅन्डिडेट आहेत. छान आहेत म्हणजे असे पॉलिश, नथिंग रॉंग विथ इट, बट स्टील मला असं वाटतं की ते राहुल शेवाळेसमोर थोडे ताकदीदी कमी पडतील. हा झाला आमचा मुंबईचा भाग. ठाण्यात बोरिवली भागात पियुष गोयल मी सांगितलं होतं, फक्त गोपाळ शेट्टींची थोडी मर्जी राखली पाहिजे. माणूस त्यांनी खूप वर्ष दिलेत भाजपला. ठाण्यामध्ये आता प्रताप सरनाईक की गणेश नाईक की संजीव नाईक याचा अजून उलगडा व्हायचा आहे. नाशिकमध्ये कळत नाहीये कोण आहे, पालघरमध्ये कळत नाहीये. त्या गावी त्यांना लढायचं आहे पालघरमधनं, पण त्यांना आता ते म्हणतात मला कमळवरनं लढायचं आहे. मी हितेंद्र ठाकूरांना भेटून आलो होतो आप्पांना मध्ये, आप्पा तेच म्हणाले की त्याला सैनिकनं नाही, आता त्याला ह्याच्यावरनं, ते कमळावरनं लढवायचं आहे. आता हे सगळे निर्णय पटापट झाले पाहिजे ना, लोकांना पण कॉन्फिडन्स आला पाहिजे. अहो आपल्यासारख्या मतदारांना कळलं तर पाहिजे कॅन्डिडेट कोण आहे. आपल्या बिल्डिंगमध्ये जर 5 लोक आले तर म्हणजे कोण कोणता हेच आपल्याला लक्षात राहणार नाही. तर या लोकांनी थोडंसं कन्फ्युजन ही दूर केली पाहिजे असं मला वाटायला लागलं. असं आहे एकंदर. आणि मी तुम्हाला एक सांगू का, मी माझ्या ब्लॉगमध्ये लिहिलं होतं, ही एक गोष्ट सांगतो आणि माझा व्हिडिओ आटोपता घेतो. काय आहे, हे सगळे जे कन्फ्युजन सुरू आहे ना आपल्या महायुतीमध्ये, भाजप, राष्ट्रवादी, अजित पवार, एकनाथ शिंदे, या सगळ्यांवर ना मी एक माझं जेवढं लिमिटेड बुद्धी आहे तेवढी बुद्धी वापरून मी एक ब्लॉग लिहिला होता. आणि त्यात मी भाजपला खास करून एक विनंती केली होती की तुम्ही जी 2019 साली चूक केली उद्धवजींबरोबर, की सीट्स अर्ध्या अर्ध्या वाटल्या. म्हणजे तुम्हाला आठवत असेल 2019 मध्ये 122 सीट भाजप लढली होती विधानसभेमध्ये, आणि मग 122 मधनं काहीतरी 105-106 आपले भाजपचे आले होते. तर मी त्यांना हा ब्लॉगमध्ये लिहिलं होतं आणि देवेंद्रजींना रिक्वेस्ट पण केली होती की सर, जर लोकसभा असो की विधानसभा असो, प्रत्येक सीट, समजा आता लोकसभेत 48 सीट आहेत आणि विधानसभेत 288 आहेत. महाराष्ट्रातनं आता एवढं सगळी खिचडी झाली आहे. भाजपला जर खरी ताकद आपली बघायची असेल किंवा भाजपला थोडासा वरचा हात ठेवायचा असेल, प्रत्येक सीटवर प्रत्येकाने आपापले कॅन्डिडेट लढवायचे. म्हणजे 48 सीट आहेत ना, एकनाथ शिंदे, म्हणजे भाजपने सांगितलं एकनाथ शिंदे तुमच्याकडे 48, तुम्ही काही आमच्याशी मारामारी करू नका, 48च्या 48 जागा तुम्ही लढवा. अजित पवार तुमच्याकडे 48 कॅन्डिडेट आहे, चला 48 सीट तुम्ही लढवा. भाजपकडे पण 48 कॅन्डिडेट आहे आपण. आणि मग याच्यात काय मतदाराला ना क्लॅरिटी येते की कोणाला मतदान करायचं. आणि मग समजा भाजपचे चला हे तर लोकसभा आहे, लोकसभेमध्ये थोडंफार आपण याला सीट द्या, त्यांना सीट, काय नाराजगी होते. आणि मग त्या नाराजगीमधनं काय होतं, डावलले जातात खूप लोक. आता समजा जळगाववरनं उदाहरणार्थ एक हार्डकोर बीजेपी वाला आहे आणि तो आयुष्यभर बीजेपीची सेवा करत राहिलाय. आता तो कशाला अजित पवारच्या कॅन्डिडेटला, उदाहरण देतोय, हे करेल, सपोर्ट करेल. किती भाजपवाल्यांनी तर मदतच नाही केली खूप कॅन्डिडेट्सला, तुम्हाला माहिती आहे का? किंवा भाजपच्या कॅन्डिडेटला इतर या अजितदादा आणि एकनाथ शिंदेच्या ह्याच्यात, म्हणजे मी ऐकलं नवनीत राणाला तर भाजपच्या कोणत्याच माणसांनी मदत नाही केली. आताच मला एक जण सांगत होता अमरावतीतून. असं कशाला करायचं? मग त्यापेक्षा वेगवेगळे लढा. आणि मग नंतर आता विधानसभेत, म्हणजे विधानसभेत तर भाजपने कंपल्सरी 288 सीट स्वतः लढल्या पाहिजे. येऊ द्या तुमच्या किती येतील, 75, 100, 105, 110, 125, 150च्या वर. समजा अजित पवारच्या आल्या 25 सीट, एकनाथ शिंदेच्या आल्या 25 सीट आणि भाजपची समजा आली 90 सीट्स. असं मग बेरजेचं राजकारण केलं पाहिजे भाजपने. मग बाबा सगळ्यात जास्त कोणाची सीट आहेत तर भाजपच्या, मग मुख्यमंत्री कोणाचा असेल तर भाजपचा. मग तुमची सपोर्ट हवी आहे, मग त्यांना उद्धव ठाकरेंना जवळ घ्यायचं आहे की शरद पवारांना जवळ घ्यायचं आहे की एकनाथ शिंदेना जवळ घ्यायचं आहे की मनसेला जवळ घ्यायचं आहे. मग ज्याच्यात जास्त सीट म्हणजे इज द बॉस.
असं मला वाटतं. लोकसभेतही तसंच करायला पाहिजे. तसं कशाला उगीच म्हणजे त्या यवतमाळ वाशिममधनं त्या भावना गवळीचं तिकीट कापलं. मग आता हेमंत पाटीलच्या बायकोला ठीक आहे, तो हिंगोलीत होता माजी खासदार, त्यांच्या बायकोला इथे दिलं. पण आता ती ठीक आहे, तिचं माहेर आहे, पण ते किती वोट्स खेचू शकेल हे थोडं डिफिकल्ट होऊन जातं. कारण नवीन कॅन्डिडेट, आता लोक ओळखत नाही. लोकांना वाटतं अरे यार मागच्या खासदारांनी काहीच नव्हतं केलं. तसंही मी तुम्हाला सांगू का, एक वाक्य सांगतं. खासदार जे असतात ना ते माझ्या एरियात, आता माझी खासदार आहे पूनम महाजन. ती 2 टर्मपासून आमच्याकडे खासदार आहे. 10 वर्षात मी तिला दोनदाही माझ्या एरियात बघितलं नाही. बिल्डिंग सोडा हो, आमच्या एरियात नाही बघितलं मी. फक्त कुठेतरी एकदा आशिष शेलारबरोबर ती ट्रकवर सोडून, आशिष शेलार माझे आमदार आहेत, तर आशिष शेलारांबरोबर त्या अशा उभ्या असताना मी तिला टाटा केला होता. तर ओळखत नाही, मी लहान माणूस आहे. पण असं नाही ना, म्हणजे आय फील खासदारांनी, म्हणजे असं का माझं इम्प्रेशन होतंय, खासदारांनी उतरलं पाहिजे, लोकांमध्ये फिरले पाहिजे, आमदारांना सवाल विचारला पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो, मी तर विधानसभेच्या वेळेला ना तुम्हाला सगळ्यांना एकच सांगणार, बाबा कोणताही कॅन्डिडेट असो, एरिया बघून तुमचं ट्रॅफिक जाम होतो का, इल्लिगल हॉकर्स आहेत का, काही उगीच इल्लिगल ॲक्टिव्हिटीज होतात का, ते सगळे फॅक्टर बघून वोट कराल कॅन्डिडेटला, नाही तर सरळ नोटा लावाल. कारण मला जर समजा वायकर दिले वगैरे, म्हणजे माझे मित्र मला सांगत होते गुजराती मारवाडी सगळे, की बाबा विक्रांत, आमच्या इथं जर वायकरसारखा कॅन्डिडेट दिला अंधेरी जुहू मागतनं, किंवा यशवंत जाधव दिला साऊथ मुंबईतनं, तर आम्ही तर नोटा दाबणार. कारण ते आमचे कॅन्डिडेटच नाही. ऑलरेडी तुम्ही बदनाम केलेल्या लोकांना परत आमच्यासमोर उभे करता आणि त्यांना ऑपॉर्च्युनिटी देताय का? असं तो सवाल बरोबर आहे त्यांचा. बघूया, थोडा विचार करा. आणि बाकी असं सगळे होत राहतं माझ्याबरोबर, सचिन निरुपम सारखे एपिसोड्स. शेवटी आय कम आउट एज अ विनर. आणि मी सोडून देत असतो. मोठी माणसं आहेत ते, त्यांनी आपल्याला म्हणजे कसं लढायचं नसतं, योग्य पद्धतीने लढाई करत असतो, विथ पुराव्यांसहित लढाई करत असतो. बाकी बघा, कॅन्डिडेट जर कळले कोणी तर ट्विट करा पटापट. आणि होप की इलेक्शन्स चांगले जावं. पण भाजपसाठी थोडंसं टफ टाईम आहे, इथेही नाही केंद्रात पण येतील. म्हणजे ते शेवटी नरेंद्र मोदी आणि अमित भाई आहेत, ग्रेट माणसं आहेत, ते करतीलच त्यांचं. पण महाराष्ट्रात कुठे मला असं वाटतं जर 19-20 झालं तर तो खापर फक्त फडणवीसांवर कोणी फोडू नये, ही माझी तळतळीची विनंती आहे. कारण त्यात खूप राजकारण आहे आणि ती राजकारण माझ्या आणि तुमच्या समजण्या पलीकडचं आहे. आणि एकच सांगतो, देवेंद्र फडणवीस फार ग्रेट आहे, अगदी मी तुम्हाला मनापासून सांगतो. त्यासारखा नेता नाही. त्याला जर तुम्ही महाराष्ट्र हातात दिला ना, तो 20 वर्षात महाराष्ट्राला कुठे नेऊन सोडेल. अरे तुरे करतो, कारण मी त्यांना दादा म्हणतो. पण ग्रेट पर्सनॅलिटी आहे. बाकी कोणता इतर नेता भाजपचा नाही, कोणी महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाचा नेता त्या स्टेचरचा नाही. ते कॅरेक्टर, ते पर्सनॅलिटी, ती मेहनत. मला एकच गोष्ट सांगा ना, 2 केंद्रीय मंत्री आहेत या राज्यात, एकटा देवेंद्र फडणवीस पूर्ण राज्यात फिरतोय अमित भाई आणि नरेंद्र भाईंबरोबर. आपापल्या कॉन्स्टिट्युएन्सी सोडत नाहीत केंद्रीय मंत्री, कारण तेही लढत आहेत. या छोट्याशा गोष्टीवरनं तुम्हाला लक्षात आलं असेल. एनिवेज, भेटूया लवकर आणि येतो अजून माहिती घेऊ. धन्यवाद.